आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्या। सरकारने आरोपींना पाठीशी घालू नये। आरोपीला साथ देणारे मंत्री सरकारसोबत चहापाणी करतात। आरोपींना पाठबळ देणारे मंत्री आमदारही जेलमध्ये गेले पाहिजेत। मदत करणाऱ्यांना सह आरोपी करा, मनोज जरांगेंची मागणी। काल मुंडे आणि फडणवीस यांची चर्चा झाली आणि कराड आज शरण आला। याचा अर्थ काय? भास्कर जाधवांकडून संशय व्यक्त। तर वाल्मिक कराडला शरण जाण्याची वेळ का आली? त्याला आधीच अटक करायला हवी होती, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। वाशिम, यवतमाळ, गोंदियातील 2239 ग्रामपंचायती आणखी 2 दिवस बंद राहणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन। हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी। पुण्यातील सर्वपक्षीय मराठा समाज येत्या रविवारी 5 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार। बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे मोर्चा। तर गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद। वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून कोर्टात गोंधळ घालण्याचा प्रयत्न। कोर्टाच्या आवारातील गाड्या बाहेर काढण्यासाठी दमदाटी। कोर्ट कर्मचाऱ्यांना वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून दमदाटी। वाल्मिक कराडला केज पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना देशमुख समर्थकांची घोषणाबाजी। 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देत नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी अशा आशयाच्या दिल्या घोषणा। मस्साजोग ग्रामस्थ आज सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। वडिलांना न्याय मिळण्यासाठी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या। कराड शरण आल्यानंतर संतोष देशमुखांच्या मुलीची प्रतिक्रिया। अध्यक्ष म्हणून अजितदारांची मुंडेंचा राजीनामा घेण्याची जबाबदारी। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। तर अध्यक्ष मान्यता देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री काही करू शकत नाही, आव्हाडांचं वक्तव्य। चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावा, संदीप क्षीरसागर यांची मागणी। तर मला राजीनाम्याच्या राजकारणात जायचं नाही, कोणाविरुद्धही पुरावा असेल त्याच्यावर कारवाई करणार, फडणवीसांचं वक्तव्य। आरोपी कुणीही असेल त्याला सोडणार नाही, फडणवीसांनी सांगितलंय असं दरेकर म्हणाले। सरकारच्या कठोर भूमिकेमुळे वाल्मिक कराड शरण आला असल्याचंही ते म्हणाले। वाल्मिक कराड स्टाईलमध्ये शरण आला, जितेंद्र आव्हाडांची टीका। तर अटकपूर्व जामीन मिळाला असता असं वाल्मिक कराड सांगतोय। बीड हत्या प्रकरणात पोलिसांची अकार्यक्षमता दिसली, आव्हाडांचं वक्तव्य। बीडच्या 3 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। धस, संदीप क्षीरसागर, अमरसिंह पंडित फडणवीसांना भेटले। वाल्मिक कराडवर मोठी कारवाई करण्याची 3ही आमदारांची मागणी। ठाण्यात शिवसेनेच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर। दिवंगत आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिराची प्रथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम सुरू ठेवली। मुंबईकरांनी वर्षाच्या शेवटचा सूर्यास्त अनुभवला। गेटवे ऑफ इंडिया परिसरात मुंबईकरांची सूर्यास्तासह गतवर्षाला निरोप। प्रगतिशील गतिशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करूया, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नववर्षाच्या शुभेच्छा। नववर्षानिमित्त साईनगरी सजली। साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट। रात्रभर अनेक भाविकांनी घेतले साईंचे आशीर्वाद। 31ला होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर टायगर आणि लायन्स पॉइंट आजच्या दिवशी पर्यटकांसाठी बंद असणार। पोलिसांचा बंदोबस्त तैनात। तर लेण्यांसह गडांवर दारू पिण्यास मनाई। रत्नागिरीच्या भाटे समुद्र किनाऱ्याहून 2024 या वर्षाला अखेरचा सूर्यास्त। वर्षाखेरीचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। अलिबागच्या रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर फरारी कार चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल। लोकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा। फरारी कार वाळूत रुतल्यानंतर बैलगाडीच्या साह्यानं बाहेर काढण्यात आली होती। संजय राऊतांकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा। शिमल्यातून फोटो ट्विट करत राऊतांकडून शुभेच्छा। सिंधुदुर्गमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्येच हाणामारी। कारनं 3 दुचाकींना धडक दिल्यावरून झाला वाद। कोल्हापूरकरांकडून नववर्षाच्या स्वागताआधी सरत्या 2024 वर्षाला निरोप। कोल्हापूरकरांनी रंकाळा तलावावर सरत्या वर्षाचा अखेरचा सूर्यास्त पाहिला। मुंबई, नांदेड, छत्रपती संभाजीनगरचं नाशिक, अकोल्यात 8 बांगलादेशींना एटीएस कडून अटक। बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैधरित्या देशात वास्तव्यास असल्यानं कारवाई। माढा तालुक्यातील रुई गावात हवेत गोळीबार करून मारहाण केल्याचा आरोप। अरमान शेख नावाच्या व्यक्तीनं हवेत गोळीबार केल्याचा आरोप। मुंबई गोवा महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, सुनील तटकरेंची मागणी। माणगाव बायपासचं रखडलेलं काम आणि होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे तटकरे संतापले। जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यातील दोघांना जामीन मंजूर। संजय परब आणि रविकांत सिंग यांना पीएमएलए कोर्टाकडून जामीन। दोघांना ईडीने अटक केली नसल्यानं कोर्टाकडून जामीन मंजूर।
पुण्यातील ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार. 5 तारखेला फडणवीसांच्या उपस्थितीत बाळा ओसवाल, विशाल धनवडेंसह 5 जण भाजपमध्ये प्रवेश करणार. 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता. पक्षाच्या पुढील वाटचालीबाबतही चर्चा. परिवहन क्षेत्रात 3 वर्षात नवीन ईव्ही धोरण घोषित होणार. 15 वर्ष झालेली वाहनं भंगारात काढावी, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. विशेष सहाय्याच्या योजनांचं अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे मिळणार. जात पडताळणी प्रक्रियाही ऑनलाईन करण्याची मागणी. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश. बच्चू कडू यांच्यावर टीका करताना भाजप आमदार प्रवीण तायडेंची जीभ घसरली. तायडेंच्या वक्तव्यानंतर प्रहार संघटना आक्रमक. नवी मुंबई महानगरपालिकेचा 33वा वर्धापन दिन समारंभ आज साजरा होणार नाही. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा असल्यानं प्रशासनाचा निर्णय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर 13 स्थानकांमधील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद. गर्दी कमी करण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री स्थगित. 9 वर्षात फडणवीस सरकारचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सोयाबीन खरेदी मुदत 7 दिवसांनी वाढवली. पणन मंत्री जयकुमार रावळ यांची घोषणा. सोयाबीन खरेदीसाठी 561 खरेदी केंद्र सुरू. 9 वर्षात कोकण रेल्वेवरील नागपूर मडगाव विशेष गाडीच्या सेवेत वाढ. या विशेष गाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार. मालाडमध्ये डिजिटल अटकच्या नावाखाली फसवणूक. 4 आरोपींना मालाड पोलिसांकडून अटक. 69 वर्षीय व्यक्तीची 8,60,000ची फसवणूक. मुंबईचा आयुष म्हात्रे ठरला लिस्ट ए वर्ल्ड रेकॉर्डधारक. विजय हजारे ट्रॉफीमध्ये नागालँड विरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालचा विक्रम मोडत इतिहासातील सर्वात तरुण फलंदाज ठरला. सांगलीच्या विश्रामबागमध्ये 25,000ची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला अटक. लाचलुचपत विभागाची कारवाई. गोंदिया शहरात एकाच रात्रीत 5 दुकानांमध्ये दरोडा. दरोड्यात लाखोंची रोकड लंपास. व्यापाऱ्यांकडून पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्न निर्माण. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाची दयनीय अवस्था. महामार्गाचं काम संथ गतीने. नागरिकांना नाहक त्रास. जालन्यात चोर समजून जमावाची 3घांना बेदम मारहाण. परतूर पोलिसात 45 जणांविरोधात गुन्हा दाखल. गुळखंड तांडा इथली घटना. सोलापूरच्या रायगावात एसटी बस पलटी. 30 ते 35 प्रवासी किरकोळ जखमी. स्टेअरिंग रॉड तुटल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. धुळ्यात भक्तिमय वातावरणात पांझरा नदीची महाआरती संपन्न. नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. सांगलीत कुंडल योजनेचा वीज पुरवठा खंडित. 13 गावांची तब्बल 3.25 कोटींची थकबाकी. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका नादुरुस्त अवस्थेत. सामाजिक संघटनेकडून रुग्णवाहिका तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी.